नर्मदे हर जीवनभर हे असा संगम ह्या मोठ्या नदीला रेवा नदीला संगम होतो इथून. हे अशा तऱ्हेचे पूल आहेत, हे आपल्याला क्रॉस करून पुढं जायचं आहे. नर्मदे हर कल्याण बाबाजी चला पुढं. नर्मदे हर जीवनभर. इकडं बघा जरा मैया चल पुढं. नर्मदे हर जीवनभर. सुंदर वातावरण. सकाळी लवकर या नदीच्या संगमावरून आम्ही पलीकडे निघालो आहोत. नर्मदे हर जीवनभर. हे महाराजजीने चाय प्रसादी बिस्किट प्रसादी बालभोग के लिए अपने घर में बना दी है. ऐसी खुशहाली उनके घर में लाए नर्मदा मैया. इन्होंने अपने घर में बालभोग के लिए बुलाया है. छानसा आता बालभोग झालेला आहे. चहा प्रसादी झालेली आहे. दोन्हीकडं अशा छानसे केळाच्या बागा आहेत. काय ठिकाणी केळाची तोडणी चालू आहे. गव्हाची शेती आहे. पलीकडं मैया आहे. ही मागं आमची मैया येत आहे. नर्मदे हर जीवनभर. छानसा प्रवास चालू आहे. केळीचे बाग, गव्हाच्या शेती, इकडं आळूची शेती आहे. आपल्याकडे जो पात्रा म्हणतात त्याची शेती चालू आहे. नर्मदे हर जीवनभर. आनंदी प्रवास, आनंदी प्रवास. परिक्रमेचा सुख आहे. नर्मदा परिक्रमा करणे म्हणजे साधी गोष्ट नाही, भाग्यात असावं लागतं ते. आज वार सोमवार 29/12/2025. महादेवाला अभिषेक. जाता जाता बालभोग. नर्मदे हर जी. असा हा मला प्रवास करताना जिथं जिथं शिवलिंग मिळतील तिथं असा हा कमंडोल अभिषेक असतोय. आज प्रवास एकदम छान चालू आहे. शेजारी नर्मदा मैया आहे ह्या साईडला आणि प्रवास खूप छान चालू आहे आमचा. नर्मदे हर जीवनभर. समोरच मैया आहे. अगदी तटावरच आपण आहे. मैयाचं सुद्धा दर्शन तुम्ही घेऊ शकता. हा योग इतका मोठा आहे की सांगण्याच्या पलीकडचा योग आहे हा. ह्या सान्निध्यात येणं म्हणजे साधी गोष्टच नाही. आणि असा हा प्रवास आमचा चालू आहे. हे महाराजांचं सियाराम बाबा आहेत हे स्वतः. यांनी राम मंदिरासाठी किती करोड दान दिलं हे तुम्हाला सांगण्याच्या पलीकडचं आहे. जय सियाराम बाबा. जय नर्मदे हर. नर्मदे हर. आयुष्यभर, जीवनभर, जिंदगीभर नर्मदे हर. मी या ठिकाणी सियाराम बाबा आश्रम तेली भट्टियान या ठिकाणी आहे. मला ह्या आश्रमाचा पहिल्यांदा 2023 साली मला साक्षात झालेला आहे. हे सियाराम बाबा यांचं वय किती होतं माहीत नाही. साधारण इथं म्हणतात की 150+ 200+ कोण 300+ म्हणत होतं. पण ह्यांचा आशीर्वाद मला मिळाला आहे. आज मला याचे भाग्य मिळाले, मला माझ्या लक्ष्मी पत्नीला. नर्मदे हर जीवनभर. भोजन प्रसादी सियाराम बाबा आश्रम अन्नक्षेत्र. दुपार सगळे आपले परिक्रमावासी. दुपारची भोजन प्रसादी झालेली आहे. पुढील प्रवास चालू आहे. नर्मदे हा. सकाळी रावीरखेडीहून निघून आम्ही तेली भट्टियान साधारण 15 किलोमीटर आलेलो आहे. दुपारची भोजन प्रसादी घेऊन निघालो आहे. आम्हाला 2 बाबाजी मिळाले आहेत. एक सोलापूरचे आहेत, एक पुण्याचे आहेत. आनंदाचा प्रवास चालू आहे. आता छान वातावरण आहे. ऊन जरी असलं तरी जाणवत नाही. काय म्हणायचं तुम्हाला, हरभऱ्याच्या झाडात असते ना, त्या पण गाणं आहे की कुठलं तरी, रानमेवा खाऊया. तसं आम्ही रानमेवा खावत बसलो आहे. लक्ष्मीनारायणाचा जोडा. हे आमचे पुण्याचे बाबाजी, हे सोलापूरचे बाबाजी, आमचे कल्याण बाबाजी तिकडे बसलेले आहेत. तेच कृपाशीर्वाद नर्मदेच्या मयानं चालू आहे. नर्मदे हर. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की.
राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की 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 राम लक्ष्मण जानकी 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 जय 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 श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय आजची भोजन प्रसादी रात्री विश्राम भोजन प्रसादी राम जय जय नागा मंदिर ट्रस्ट अमलाथा मध्य प्रदेश आजची भोजन प्रसादी आणि विश्राम नर्मदे हर जीवनभर असेच कृपाश्वरा राहू दे असेच परिक्रमा आमची पूर्ण करून घे नर्मदा मैया ही तुझ्या चरणी प्रार्थना नर्मदे हर जीवनभर